नमस्कार मंडळी, मी इथं मंदिरामध्ये आले तर मला एक इतकी महत्त्वाची माहिती इथं भेटली आहे. खूप महत्त्वाची माहिती भेटली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे बाबा आहेत. बाबा तुमचं नाव काय? मला अशोक म्हणतात, अशोक म्हणतात, जगन्नाथ म्हणतात. त्यांचे खूप नाव आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही गोदावरी नदी आहे. ते गोदावरी नदीच्या असं पाण्यावर बसतात आणि पूर्ण नदी पार करतात. आणि हे ह्यांचं 12 वर्षापासूनचं तप चालू आहे. रोज जातात हे 3 तास हे नदीवर बसतात. 12 ते 3 ह्या टायमिंगला ते नदीवर तरंगताना दिसतील. तर ज्यांना पण कुणाला बाबांचं दर्शन घ्यायचं इथे तर 12 ते 3 मध्ये नक्कीच या. तुम्हाला हे गोदावरी नदीवर तरंगताना गोदावरी नदीशी यांचं जे नातं जुडलंय, 12 वर्षापासूनचं नातं जुडलंय, ते आपल्याला पाहायला भेटेल. एवढे इतके लहानपणापासून आळंदीमध्ये जाऊन आलेले 70 वर्ष. आता तुमचं वय काय? 30चा जन्म आहे या बाबांचा. म्हणजे 30चा जन्म आहे. आणि हे आळंदीमध्ये पण बरेच वर्ष होते. 70 वर्ष. मंदिरामध्ये 40 वर्ष पार गेला. अरे मंदिरात 40 वर्ष पार गेला. माऊलींच्या हा 12 वर्ष होते. अरे बापरे. डोंगरावर 12 वर्ष होते. 12 वर्ष. यांचा आयुष्य खरंच आता इकडे वय झालं. वय झालं पण यांनी किती वय झाले बघा. आता 30 म्हणल्यावर बघा ना आता किती झालं. मला गणित करावं लागेल. 30 जन्म. बापरे. आणि खूप 70 80 90 95 वर्षाचे बाबा आहेत. 95 वर्षाचे बाबा आहेत. आणि हे गोदावरी नदीवर 3 तास सलग बसतात आणि पूर्ण नदी अशी बसून ओलांडतात. आणि आता सुद्धा ते काय करतायत बघा. आता ते ग्रंथ वाचतायत. पूर्ण दिसतं का बाबा तुम्हाला? पूर्ण दिसतं? रात्री बिना लाईटचं पण आहे. म्हणजे ते खांबावरचं लाईट आहे त्याच्यावर हे ग्रंथ वाचतात. त्यांचे ग्रंथ सगळे पाठ पण झाले असतील. कारण 95 वर्षाचं वय असताना ह्यांची जे माहिती ऐकू येते ती अतिशय म्हणजे आश्चर्यजनक आहे. आश्चर्यजनक. आणि ॲक्च्युली ते आत्ताच त्या नदीकडनं आले होते. आम्हाला माहीत नव्हतं ते नदीवरच्या तिकडे गेले. 3 तास नदीवर थांबतात, नदी पार करतात ते. तर आता त्यांना मी खूप रिक्वेस्ट करते की मला खरंच पाहायचं आहे की तुम्ही नदी कसं बसतात. कारण हे एक अलौकिक शक्ती आहे ह्यांच्यामध्ये. ह्यांच्या भक्तीमुळे ह्यांच्याकडे आलेली ती अलौकिक शक्ती आहे. आणि ती शक्ती डोळ्यांनी जर पाहायची असेल तर इथे नक्की एकदा भेट द्या. 95 वर्षाचे बाबा. आणि आता पोथी वाचतायत, ग्रंथ वाचतायत, रोज नदी पार करतायत. एकही दिवस 12 वर्षातून त्यांचा एकही दिवस खाडा झालेला नाही आहे. ते 3 तास सलग या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत पाण्यावर बसून जातात आणि परत येतात. तर गोदावरी आईचं प्रेम आहे त्यांच्यावर की ते त्यांना अलगद नेतात, अलगद परत आणतात. आणि खरंच बाबा ऐकाल ते नवल असतं. जे ऐकाल ते नवल आहे. एवढं ऐकल्यावर खूप नवल वाटतंय. तर नक्कीच मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की तो क्षण आम्हाला बघण्याचं एक हे द्यावं, म्हणजे भाग्य द्यावं की तुम्ही नदीवर कसे बसतात ते. पद्मासन करून सलग 12 वर्षापासून चालू आहे त्यांचं. सलग 12 वर्षापासून. आणि 12च्या वरती झालेत वर्ष. आणि आम्हाला तो क्षण पाहायचा योग. आता मी त्यांना रिक्वेस्ट करते, योग नक्कीच घडायला पाहिजे आमचा.